नमस्कार मित्रांनो. शरद किंग ही नवीन जी व्हरायटी आहे डाळिंबाची सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. आणि डाळिंबाची इथं आपण गुटी कशी बांधलेली आहे ते दाखवत आहे. तर गुटी बांधताना साधारण काडीमध्ये 5 ते 6 इंचाचं अंतर कमीत कमी असायला हवं, म्हणजे त्याला फुटवा चांगल्या प्रकारे होतो. बागेमध्ये गवत पण खूप वाढलेलं आहे. तर काही लोकांना असा प्रश्न आहे की गवत का वाढलं, तर त्याच्यामागं असं कारण आहे की बागेमध्ये जास्त गवत असल्यामुळे झाडावरती जो माल असतो तर त्याच्यावर बर्निंगचे वगैरे स्पॉट वगैरे येत नाही, त्यामुळे तर ते गवत आहे. आणि आता हे कटिंग वगैरे चालू आहे ते तुम्ही बघत असाल. तर आपण एक चांगल्या प्रकारे रोपं सिलेक्शन केलेलं आहे. स्वतः प्लॉटवरती जाऊन पाहणी करून व्यवस्थित रोपं आहेत ना ते पाहिले, त्याला मुळ्याचा फुटवा किती आहे तर ते खात्री झाल्याच्या नंतरच रोपाची योग्य निवड केली. आणि त्यानुसार आपण एक सुरुवातीला 1000 प्लॅन्टचा प्लॉट करत आहोत. आणि तर त्या प्लॉटसाठी आपण शक्यतो करून जास्तीत जास्त 100% प्रयत्न करणार आहे की सेंद्रिय शेती करण्याचा, म्हणजे जेणेकरून त्यापासून नंतर येणारं फळ हीच आयुर्वेदिक मानलं तरी काही हरकत नाही. आणि त्यापासून आपण जे काही नंतर नवीन रोपं तयार करणार आहेत तर त्यातमध्ये केमिकल वगैरे काय नसल्यामुळं रोपं पूर्णपणे व्यवस्थित चांगल्या प्रकारे तयार होतील. त्यामुळं त्याच्यावरती रोगांचा प्रादुर्भाव होणे याची शक्यता खूप कमी राहील. आणि शरद किंग ह्या व्हरायटीचे खास गुणधर्म म्हणजे हे जे फळ आहे झाडाच्या फांदीला लागू किंवा त्याच्या सब ब्रँचला खोडावरती लागू, शेंड्याला लागू, तर सगळे फळ एकसारखे होतात. तर 400, 500, 600 ग्रॅमपर्यंत एक फळ साधारण जातं. आणि ह्याची जी साल आहे तर काही लोकांचा असा संभ्रम आहे की नवीन व्हरायटी आहे त्याची साल व्यवस्थित आहे का भगव्यासारखी. तर ह्याची जी साल आहे तर ते भगव्याप्रमाणे चांगले आहे किंवा अधिक मजबूत म्हणलं तर काही हरकत नाही. आणि फळावरती तेज जास्त आहे, त्याची टिकाऊ क्षमता जास्त आहे. तर त्यामुळेच आपण हे रोपचं सिलेक्शन केलं आहे. कारण आपल्याकडे त्या अगोदर ते एक 10-12 वर्षे भगवा व्हरायटी होते. त्याच्यानंतर आपण म्हणलं बघा शरद किंग खूप आहे आणि मार्केटमध्ये सध्या ह्याला खूप चांगल्या प्रकारे रेट मिळत आहे. की जसं की पुण्यामध्ये गुलटेकडी मार्केटला केडी चौधरी हे जे आडतदार आहेत मोठे व्यापारी, तर त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की ही व्हरायटी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्टला चालते. जास्तीत जास्त याची लागण करावी, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त एक्सपोर्ट माल होईल आणि सगळ्यांना चांगला भाव भेटेल. याचं किती जरी उत्पन्न झालं तरी आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेश, कर्नाटक ठराविक राज्यामध्ये विकल्यामुळं म्हणजे आपल्या देशामध्ये जरी वापर केला तरी संपणार नाही. त्यामुळे ह्याचा रेट काय कमी होणार नाही. तर त्यामुळंच हे रोप सिलेक्शन केलं गेलं आपल्याकडनं की जेणेकरून बागांचं प्रमाण खूप आहे शरद किंगचं. की आत्ता नवीनच प्लांटेशन करून त्याच्यावरती रोप वगैरे तयार केली तर त्याचं प्रमाण सर्व शेतकऱ्यांना वगैरे मिळेल. आणि बघताय आपण एक छोटी बाग आहे 1 वर्षाची, त्याच्यावर तर त्या शेतकऱ्यांनी गुटी कलम केलं तर त्याच्यावरती काही रोग वगैरे नाही, ते पण एकदम चांगल्या प्रकारे बाग आहे. पण आपण मोठ्या बागावरचं सिलेक्शन केलं की जेणेकरून त्याची जी काडी आहे ती चांगली स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्यावरती अगोदर त्यांनी माल पण घेतला आहे 2-3 वेळा, त्यामुळे ते मदर प्लॅन्ट स्ट्रॉंग आहे. आणि ह्या छोट्या बागेचं पण आपण घेतलं असतं पण त्याला जास्त दिवस लागले असते ना आपल्याला त्यावेळेस त्याचे उपलब्ध नव्हते की जेणे 1-2 महिना लेट झाला असतं. त्यामुळे आपण मोठ्या बागामधलं सिलेक्शन केलं. ते अवेलेबल नव्हते पण त्यांना रिक्वेस्ट करून आपण त्याची रोप अवेलेबल केली. आणि ते रोप आपण कसं लावले काय ह्याचंसुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तर आपण विनंती आहे की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा की आपल्याला ह्या चॅनलवरती रोप लागण केल्यापासून फळ विकेपर्यंत संपूर्ण माहिती भेटेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे शरद किंगची
आपण पिशवीमध्ये भरल्याच्यानंतर रोप कसं आला आहे 21 दिवसामध्ये हे पण ह्यामध्ये शॉर्टमध्ये दाखवलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे डिटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिलं जाईल की रोपचं आपण प्रोसेस काय केलं लावण्याच्या अगोदर, माती भरली का, त्यात कोकोपीट भरलं का, शेणखत भरलं का, काय काय टाकलं ते सगळं आपल्याला त्यातमध्ये माहिती होईल. तर आपण 1000 प्लॅन्टचं पिशवीमध्ये रोप तयार केलेलं आहे. तर त्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर त्यासाठी अधिकाधिक लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.